स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती चांदणी चम चम लख लखशी वंदे वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे जयोस्तुते श्रीमहं मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे 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 वंदे. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताना हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, लगेचच आता सुरुवात करूयात आजच्या भागाला. जाऊयात दिलखुलास विथ विलासच्या स्टुडिओ मध्ये, जिथे सुरू आहे धमाल. दिलखुलास विथ विलास, दिलखुलास. भांडू नका, भांडू नका. शांत. येस पापा. येस पापा बस ना. जॉनी जॉनी यस पप्पा पप्पा बघ नाही पप्पा जॉनी जॉनी यस पप्पा जॉनी जॉनी त्यांची भांडण जास्त. अजिबात भांडू नका तुम्ही. गाणं कमी भांडणं जास्त झालं. आता जर भांडला का नाही मी हॅसनी मारीन धरून. इला सार कसलं खानदान बोललेलं असलं ही. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला काय करायचं म्हणजे? अरे यार, माझ्या काय खानदानाचा विषय काढायचा का? माझ्या खानदानाचा विषय काढायचा का? माझ्या खानदानाचा खास नका म्हणजे? करायचं कशाला इतकं वर जायचं? वर कशा मग तुम्हाला काय बोलायचं? कसली पोराची तुम्ही? माझ्या नादाला लागलं खाली बसा. खाली बसा. अरे थांबा, पोरं बोलत आवडत असतं. कसा त्यांना बघा ते बाहेर चालले ते बघा. मला तुमचाच पोरगा आठवला, तू तसाच करत होता. तुमचा असाच होता. घसरगुंडी. मामा घसरगुंडी नको नाही सगळे चल चला. बस काय मामा थांब ना, कलिंगड करतो. नाही नाही कधी. अरे खेळायला नाही आणलं तुम्हाला. आवमीना फेवमीना बसा. बाप रे, हे पोरक सांभाळणं अवघड यार. नको खेळू नका बाळा. जॉनी 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 येस पप्पा. जॉनी जॉनी भावंड सेम आहे. येस पप्पा. तुला हवं होतं ना भावाची पोरगी, भावाची पोरगी. बघ बघ कसा नाचवते बोटावर. बघ आता नाचतोय कसा. लगीन कर. मी भांडण सोडू का? मला सांगा. मी भांडण सोडतो. मी भांडण सोडतो. एक मिनिट. कार्यक्रमाला न्यायची सोय नाही. मला हे वाक्यच कळलं नाही. बघ 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 काय. बघ बघ तुला हवी होती ना भावाची पोरगी. भावाची पोरगी हिला हवी होती. नाही मग? याच्यासाठी लहान नाही का तो? तो पाचवीला तरी असेल का? त्याच्यासाठी भावाची पोरगीचा लॉजिक काय डायलॉग? बहीण आहे बहीण. कोण आहे विचारा त्याला. आपल्याला स्किट कुठलंय? तुम्ही कोण आहे?
कुणाचा यांचा? हा आदवत आठवत तुम्ही मामा आहेत. हे कुणी सांगितलं? हे कुणी ठरवलं? असं आहे का स्क्रिप्ट मध्ये? मग का बोलताय तुम्ही डायलॉग द्यायचे म्हणून काहीही मध्येच? लोकांना वाटेल ना मी काही लिहितोय म्हणून. बघ ते डायलॉग नाहीयेत. तुम्ही फक्त उभं राहा. नाही ए जॉनी इकडे. जॉनी एकदा कम्प्लीट करा. जॉनी येस पप्पा. करेक्ट. इटिंग शुगर. हा. घाबरत कशाला? जॉनी येस पप्पा. इटिंग शुगर नो पप्पा. टेलिंग लाईज नो पप्पा. ओपन युअर माउथ. बस छान सुंदर बसा. मला चॉकलेट द्या ना. चॉकलेट आहे मी मागे जातो तुम्हाला. चॉकलेट मग मी अजून एक गाणं बोलणार. नको. मला पण पाहिजे चॉकलेट. नाही त्यांनी गाणं म्हणलं ना. मग मी पण गाणं म्हणतो. एक मिनिट हिचं गाणं चालतं माझ्या पोराचं का गाणं चालत नाही? चांगलं एखादं भावगीत म्हणता येईल. म्हण हे बघा बाकी सगळे. टन वाजलं मटण शिजलं हडकान दुखती या दात सजने हडकान दुखती या दात सजनी भाजीचा कंटाळा तो मज आलाय ग शेजारच्या या सखूचा कोंबडा मी चोरून आणलाय ग कटकुट करीना भाजी मी बनवीना पण हडकान दुखती या दात सजने दुखती या दात सजने अरे थांबा. जा मामा कोण चॉकलेट मिळतं? मामा चॉकलेट द्या ना सगळ्यांना बसा. द्या ना. पेमेंट तरी मिळतं का 3 महिन्याच्या आधी? चॉकलेट कसं मिळेल? जा बस. इथं बस. ए, इकडे ये. इथं राहू दे. ऋतू पाटील कशाला चालला तिकडे तू? बस इकडे. ठीक आहे. आता तुम्ही थोडा ब्रेक घ्या. चॉकलेट द्या ना चॉकलेट द्या. हा आणि परत ते फक्त जॉनी तेवढं म्हणू नको. बाकी काय म्हणतो? आता दुसरा बोलणार आहे मी गाणं. हो अरे वा नको बोलू. हा. आता तुमच्याकडे येणार. तुम्ही काय ऐकवणार आहे पटकन आता? अरे हे जे अंगात नाही कलाय छंद ते पोरांचं सोडून द्यावं. हा? त्यांनी मेकअप प्रॉपर मेकअप केलाय. हे नुसत्या पावडरीवरचा खेळ आहे सगळा. खरं सांगतो तर. अहो, लय हिच्या अंगात- पावडरीवरचा खेळ म्हणजे? लय कला आहे हिच्या अंगात. हो हे ऐक नाही असे डोक्याने नारळ फोडती. अरे काय डोक्याने नारळ फोडती माझी लेक. बाप रे लागत असेल मग. आता काय माहिती. हा? हा असं माणूस बसलेला बघितलं की डोक्यात फोडती नारळ. मामा आणलंय मी फोडू का? मला वाटलं स्वतःच्या डोक्यात पडते. नाही हो लागलं बिगलं म्हणजे केवढ्या पडायचं. अजून काय करते माहिती? काय? अजून काय करते माहिती? असं केसा नाही का नाही केसानं अख्खा ट्रक वडती. नको राहू दे. 2-4 ट्रॅक्टर असंच उलट पालट करून ओढेल हो, माझी बाई. नको. हे तू बाळा- इलास माझ्या पण पोराकडे कला आहे ना. काय येतं त्याला? नाकानं ना फुगा फुगवतो. हा कसं काय? फक्त सर्दी झालेली पाहिजे. गबास. छंद येतं का बाळा तुला? कुठला छंद आहे का तुला? कुठला? मला ना मामा परत सुटलोय. छंद मला ना अगं छंद सांग ना. गाणं कुठे आहे? तुम्ही चॉकलेट देणार आहे. देणार सगळ्यांना चॉकलेट आहे. मला ना वेगवेगळे पावडरला ना. कशाला पावडर पाहिजे वेगवेगळे? कॉन्फिडन्स ढासळतो तिचा. नको रे. कॉन्फिडन्स कोण घालवते त्यांचा? हा आता बघा किती फरक पडतोय. मला ना मगापासून काय पडलेलं नाही तसंच आहे ते.
फरक पावडर मध्ये पडला, पावडरचा कलर बदलला मग. वेगवेगळे खोडरबर अरे वा जमवायला आवडतात. वा 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 वा. किती खोडरबर आहेत बाळा तुझ्याकडे? 150. बाप रे, हे तुम्ही पैसे देता का खोडरबरचे? नाही नाही पैसे नाही देत. मग वर्गात पोरांची ढापची ती. राहू द्या. अगं, असं बोला ना, काय बघ, तू दातच काय तोडीन. ए, भांडण ती पण तोड. आम्ही पण ये ना, काढीन. अशी लांब बाबा, तुम्ही ह्याला सांगा, भांडण सारखं सारखं भांडू नका, नाही तर मी ह्याला हानी ना. फॅमिली असली कसली फॅमिली बसणार आहे. मला बसायचं. मला पण खूप छान छंद आहे. काय? मी सकाळी सकाळी दात घासतो. अरे काय सगळ्यांना येतं, ह्यात काय वेगळं काय बाळा? सगळे दात घासा सकाळी. नाही, माझं वेगळं काय? आहे. मी पेस्ट थुकत नाही, डायरेक्ट गिळतो. आम्ही पेस्ट लावतच नाही. डायरेक्ट जाऊ द्या, जाऊ द्या, चला. मंजन हा, म्हणजे ना, चला. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. मंडळी, विक्रम वेताळाची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांना गोष्टी पाठ आहेत. आता आपण जाणार आहोत थुकरटवाडीच्या जंगलात, जिथे थुकरटवाडीचा राजा विक्रम थुकरटवाडीच्या वेताळाला घेऊन जायला आलाय. बघूयात मग आता वेताळाची फॅमिली त्याला सोडणार आहे का? हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, अंकुर वाढवे, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके. हॅलो हॅलो, बाबा चमत्कार. हा हॅलो. हा बोला. अरे सापडला का तो वेताड? नाही ना अजून. अरे तू राजा आहे का भिताड आहे रे? तुला वेताड सापडत नाही. तू फक्त बिना वेताडाचा ये, मग तू ये आणि मी ये. बाबा तुला चमत्कार. वेता खाली झालतो मग. ऐका ना तुम्ही. हॅलो हॅलो. हॅलो काय हॅलो? वेताड सापडल्याशिवाय यायचं रे, तुला नीट सांगू लागलो. ते तुला भस्म करून टाकेन मी. भस्म म्हणू का मंत्र? नाही नका 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 म्हणू. ऐका ना हा. बाबा चमत्कार, नका म्हणू. आजूबाजूला बघ जरा, दिसतोय का वेताड? चल ठेव फोन. कुठून त्या बाबा चमत्कारचा नादी लागलो काय माहित. हा, हेच घर आहे. येता शेठ. ओ येता शेठ. कुणी आहे का घरात? हे! काय झामल झामल लावली नाही? अभ्यास करू आलो ना मी तर. छोटे येता. हॅलो, पप्पा आहेत का घरी? मला काय माहित, मला सांगून जाते ते. मम्मी आहे का? ए, पप्पाला नाव सांगितलं ना. मम्मी हो, ते येणं पुन्हा आलं. अबे काय बे माहिती कशाला कोकरून लायला बे. येणं. नमस्कार मम्मी वहिनी. नमस्कार नमस्कार. आले काय माकड तोंड परत? काय म्हणलं? नाही, चहा कॉफी काय घेणार तुम्ही भाऊजी? चहा कॉफी देते ना तुम्हाला. नाही नाही, चहा नको. चहा ना लई ऍसिडिटी होती बघा, तुम्हाला सांगतो. मम्मी वहिनी, त्यापेक्षा ना तुम्ही कॉफी द्या. चालतंय, आलो. अरे भैताड, तू राजा आहे ना बे, असा कसा घाबरून राहिला बे? पण तुम्ही असं डायरेक्ट आलात ना, मग घाबरायला होणार ना. हा, कॉफी प्याले. हा, घ्या. हे बघा ना. काय तरी झालं भाऊजी? यो बघा ना, कप कसलाय. हा हे ते ना भाऊजी, मागच्या वेळेला तुमच्यासारखाच एक राजा येऊन राहिला होता ना यांना न्यायले, त्याच्याच कवटीचा बनवलं. घ्या. वहिनी, ह्याला काय नाही डिश करून आणला? ह्याले हा? नाही, त्याच्या ट्रीटमेंट वर एवढा खर्च नाही अजून करत ते. मम्मी वहिनी, काय म्हणा बरं का, पण तुमच्या हाताला लय चव आहे. तिनं नाही बनवलं, शेजारच्याचा गायब करून आणला.
अबे पाळगसल्या वाण्या तोंडाच्या. हा तुला अभ्यास करायचं सोडून मोठ्यांमध्ये पिट 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 करायला काय झालं बे? हा चल आता का नाही भाऊजी मी जरा जाऊन येते. हा कुठे निघालतो वहिनी? मी का नाही भाऊजी शेजारच्या झाडावरच्या वहिनींकडे जाऊन आले. त्यांच्या का नाही मुलीचं आज हळद जेवण आहे ना, तिथे जाऊन येते. हा आलो. तुझे पप्पा कुठे आहेत सांग ना. घाबरलो ना मी. ती अशी एवढी एंट्री घ्यायची गरज आहे का उलट लटकून? अरे आपली एस्टॅब्लिशमेंटच अशी असते, आपली एंट्रीच अशी असते. ऐका ना येत शेठ, अहो तुम्ही असं कुठं बिल्ला टाकता ना त्यामुळे आमच्याकडे लाईट जाते तारेला टाकल्यामुळं. अरे व्हेरिएशन आहेत ते माझे व्हेरिएशन. प्रत्येक रोल मध्ये वेगवेगळं करतो मी. आपलं थोडी तुषार देवल सारखं आहे. नुसतं आपलं तेच 4 वेळा टामटूम ढिसढाम केलं की परडे भरला. येतात शेठ तुम्ही जरा आवरायला घ्या बरं, तुम्हाला न्यायला आलो. बॅग बिग बरोबर चला लवकर. अरे तू काय माझा नवरा आहे का? सारखा आपलं मला न्यायला येतो, मला न्यायला येतो. हा काय ते बाबा चमत्कारने सांगितलं की तुम्हाला घेऊन ये म्हणून. अरे एखाद्या राजकुमारीच्या नादी लागायचं तर त्या बाबा चमत्कारच्या नादी काय लागला तू? अहो काय त्यांनी मला सांगितलंय मी तुम्हाला तिकडे घेऊन गेलो का की माझा लग्नाचा योग आहे म्हणून. आता थोडक्यासाठी कशाला करतो लग्न? पिलर खचलेल्या भिंतीला किती प्लास्टर केलं तरी काय उपयोग आहे? गप्पर येतात शेठ तू गुमान माझ्याबरोबर चल, तुला रिक्वेस्ट करतो. अरे यार काय बर चल ठीक आहे चल येतो. पप्पा मला बी तुमच्या संग यायचं. ठीक आहे एक काम कर तुझ्या आईला विचारून ये. मम्मी ए मम्मी ऐका ना तुम्ही ना तिथे जाऊन बसा ना. चांगले वाटतं एकदम. गप्पा तुम्ही आणि काय वेळ हसून राहिला तू? हा मी आता गेले ना बाहेर, कशाला कोकलायले मला बोलायले? हा भाव आले का तुम्ही? कुठे गेलते? इकडे या. हा अगं बाई काऊ बाप्पा काऊन? अरे वा वर्किंग वाटतं आज. अबे कसलं वर्किंग बे? हा रोल ऍक्च्युली भारत गणेशपुरेसाठी लिहिला होता, तो मिशी काढायला तयार नाही. मग आता कुणाला उभं करायचं तर हिला उभं केलंय. ऍक्च्युली तशीच्या तशी वाक्य बोलते ही जशी लिहिली होती. कंसातले मॅनरिझम पण सेम आहेत बघ. आवे बद्रिके कावे एडिशन घेऊन तांदूळ ते निवडायला घेतले का बे? आम्ही ऍडिशन घेतो, हे घेतो, ते घेतो. तू तुझं काम कर ना बे. आमच्या एंट्रीचं गाणं बनवलं ना ते लाव ना. ऐका ना फॅमिली ऐका ना, मी ह्यांना घेऊन जाऊ का सांगा की? हा जाऊ का घेऊन? भाऊजी तुम्ही माझं ऐकून घ्या ना. आम्ही ह्याले पाठवणार नाही आणि नाही ह्याले पाठवणार आहे. काय म्हणून या घरात माझी हौस मौस करायले बे? काऊ बाप्पा काऊ
कधीचा संसार करून राहिले मी ना, कधी साडी चोळी आणून दिली ना, काय घेऊन जायचं ना भाऊजी, ह्या लोकांना सांगून ठेवते मी. काव बाप्पा काऊ. वहिनी ऐका रडू नका ना तुम्ही. अशी बाहेर रडलेली बघितली ना की मला लय कसतरी होतं बघा. हा, हे खरं आहे याचं म्हणणं. बिदाईला मुलगी रडते म्हणून ह्याने आजपर्यंत लग्न नाही केलं. हे बघा, तुम्ही लग्नाचं नाव काढू नका ना. काय ते बायकोच्या हातचे मेथीचे लाडू खायचेत ना, म्हणून. तुम्हाला तिकडे बाबाच्या मतकारकडे घेऊन गेलो का की लगेच सगळं काम होऊन जाईल, औंदा मग माझं लगीन होईल. खाऊ बाप्पा खाऊन तुम्ही डोक्यावर पडले का भाऊजी? हा, मेथीचे लाडू खायचे म्हणून माझ्या नवऱ्याला घेऊन जायले तुम्ही? हो, मला सांगायचं ना, मी साजूक तुपातले करून देते ना तुम्हाला. हा, हे घ्या. मम्मी वहिनी, लाडूचं ठीक आहे, पण बायकोचं काय? म्हणून तुमच्या नवऱ्याला न्यायला आलो मी. पाया पडतो, तुमच्या रिक्वेस्ट करतो. तुम्ही ऐका ना, तुम्ही आल्याशिवाय ना माझं लग्न होणार नाही. बाबाच्या मत सांगितलंय माझं, ऐका प्लीज, रिक्वेस्ट करतो. अरे ऐक ना, रिक्वेस्ट करतो मी, प्लीज ऐका माझं. अरे काय माणूस आहेस का काय तू? हा, राहू दे. ओके, ऐका ना दादा, तुम्ही जर ती बाबाच्या चमत्कारकडे आलात ना की माझा भाग्योदय होणार आहे. माझं लग्न ठरवलं, ऐका तुम्ही प्लीज. चला ना दादा, प्लीज. अरे तुला किती सांगितलंय असं सांगून बसत जरा. राजा, ए राजा, मी तुझ्या बरोबर येतोय, पण तुला प्रोसिजर लक्षात आहे ना? एक दिवस रिहर्सल, दुसऱ्या दिवशी शूट. चप्पल काढून घालायच्या डोक्यात. नको. नाही तर काय. हे बघ, रस्ता खूप लांबचा आहे, म्हणून मी तुला गोष्ट सांगणार, आणि गोष्ट संपली की त्या गोष्टीवरचे प्रश्न तुला विचारणार. जर का उत्तर माहित असताना सुद्धा तू दिलं नाहीस तर तुझ्या डोक्याचे 100 शकल होणार, आणि जर का तू बरोबर उत्तर दिलंस तर राजा, मी माझ्या घरी परत जाणार. ऐका ना, उत्तर बरोबर येणारच नाही. कस काय? मला काहीच येत नाही ना. अहो भाऊजी, तुम्ही कशाला टेन्शन घेऊन राहिले? हा, आपण एक काम करू ना, आपण तुम्हाला सोपे सोपे प्रश्न विचारू. हा, हे बरोबर आहे, हे बरं आहे. झालं का? निघायचं का माता? पप्पा, मी पण येतो तुमच्या संग. तू येतो? अहो, मी काय म्हणते, आता हा पण येतोच आहे, तर मी पण येऊन जाते ना तुमच्या बरोबर. हिवाळा आहे, थोडासा पाऊस बी पडतोय, पिकनिक होऊन जाईल ना. अरे यार, मी काय म्हणतो, आमची फॅमिली पिकनिक पण होऊन जाईल ना. हा, एक काम कर, सोड मला जरा, सोड. तू एक काम कर, तू चढ इकडं. मी इकडे चढतो. जरा मागे घ्या ना त्यांना. थोडं मागे इकडे. हेल्मेट हेल्मेट घेऊन ये ना आपलं. हेल्मेट नाही ना. नाही, मग एक काम कर, कवटी काढून ठेव इकडं, आपण जाऊ. चला ना आता. पप्पा बसा. एक मिनिट. इकडून बसा तुम्ही. ओ फॅमिली, ऐका ना. मागे या. ऐका ना, राजा आहे मी, काय डुक्कर रिक्षा आहे का? अरे यार, तू पण ना. तुमचं माझं डील झालं नाही, ह्यांना काय करायचंय? मग बसा तुम्ही, बसा लवकर. पप्पा तू थांब, मी जाऊन येतो. अरे ज्युनियर येताळ, त्यांचं माझं डील झालं ना, तू काय करणार तिकडे सांग बरं. ऐका ना दादा, चला ना. असं हा, उशीर नका करू. चल ठीक आहे, चल जाऊ दे, चल मी जाऊन येतो. हा, या. राजा, पण डील माहिती आहे ना? झालं ना सांगून एकदा. ओके राजा, ओके. तर आता मी गोष्टीला सुरुवात करतो राजा. एक घनदाट जंगल होत. त्या जंगलामध्ये एक लाकूड तोडण्यासाठी जात होता. काय? ए
अरे जंगलात गेलाय ना तो का पिकनिकला चाललाय मग हा हे बेस्ट आहे. तर जंगलामध्ये एक लाकूड तोड्या विहिरी जवळ मोबाईल वर गेम खेळत होता. त्याच्या एक मिनिट ऐक ना ए लाकूड तोड्या आहेस ना ते गेम कसले खेळतोयस ते ठेव तिकडं. हा तुला कुऱ्हाडीन लाकूड तोडायचं आहे. हा रेडी चल. आणि उमेशचं काय? अरे विहीर नाही तोडत तो लाकूड तोडायची गोष्ट आहे ना. लाकूड तोडायचं. हा ओके चल. कुठे गेली रे? राईट घे राईट घे राईट घे राईट घे तू. हाय मी पाठीवर आहे तुझ्या. हा बस ओके ओके हिथंच थांब हिथंच थांब. त्याच्या आणि लाकूड तोडता तोडता लाकूड तोडायची कुऱ्हाड विहिरीत पडली. विहिरीत पडली लाकूड तोड्या ह्याच्या आईचा सरड्याच्या. ए ऐक ना ही कुऱ्हाड आहे ना ही पाण्यात पडते अशी. तुझ्या आईला तुम्ही पाण्यात का फेकली माझी कुऱ्हाड? का फेकली तुम्ही? सरडा अरे माझ्या गोष्टीत काम करायचे तुम्हाला परडे आहे रे. ठीक आहे हा हा ठीक आहे. आणि ऐका तुम्ही गोष्टीतले असता माझ्याबरोबर डायरेक्ट इंटरॅक्शन करू नका तुम्ही. इकडे थांबा तुम्ही. ए पप्पा हा पुढे काय होते मग? हा सांगतो सांगतो. हा तू चालत राहा रे जंगलात. आणि लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यात पडते आणि पाण्यातून जलपरी बाहेर येते. अरे तुमची किरडी ढासाळली मूर्त्या. अरे लाजा वाटते ते का तुम्हाला? तुम्हाला खेळायला काय तिकडे पटांगण जळले ते का? तुम्ही मूर्त्यानो. अरे जावा की तुमच्या आई बापाच्या टकुऱ्यात कुऱ्हाडी घाला तिकडे. इथं गरीब बिचारी विहिरीत बसल्या माझ्या टकुऱ्यात कुऱ्हाड घातली कोणी? आता कसं दडून बसलाय बाहेर यायची तुमची किरडी ढासाळी. रगात येस्तोवर खोक पडस्तोवर कुऱ्हाडी हाणकायचा. पण वाटत नाही ते आता दडून बसली ती. कसली खोक पडली मला. अरे देवा. अरे कोण आहे ही बाई? ही परी ही अशी कशी जलपरी? अरे तरी ही बरी आहे. हिच्या जागी स्नेहलची जम असणार होती. मी बघतो. हे जलपरी जल्ली मेली परी. मोबाईल वर काय खेळते परी? काय आहे कशाला मारतो यास? ऐक ना तू परी असते ना परी. हा तर मग परी सारखं बोल ना जरा. परी परी आहेस तू. हा हा ठीक आहे. तर ह्याच्या पुढं ह्याची कुऱ्हाड पडली आहे. तू त्याला आधी सोन्याची मग चांदीची मग लोखंडाची कुऱ्हाड देते. ओके कशी काय? कशी काय माझी मला पावा येता ना. परी परी सारखं. हा रेडी. हा तर राजा. हे राजा लाकूड तोड्याची कुऱ्हाड पाण्यात पडते आणि मग परी त्याला म्हणते होय रे तुझ्या मोबाईलला रेंज आहे का रे? एक मिनिट ऐक ना. ए थोडा वेळ मोबाईल ठेव ना बाजूला. आता काम आहे ऍक्च्युली एवढंच काम आहे तुला. ते ठेव ना जरा गोष्टीत. एवढंच काम आहे का? हा थोडं 1-5 मिनिटात होईल लगेच होईल. पैसे मिळणार आहे म्हणजे काय बस का? मग असं खोक पडली त्याचं पण भरून घेणार आहे पैसे मी. चालतंय. आणि हे बघ तुम्ही गोष्टीत असता माझ्याबरोबर नका बोलू डायरेक्ट तुम्ही. तुम्ही तिकडनं येत आहे माझ्या बरोबर बोलाय. मी काय करू? काय आर्टिस्ट भरलेत. ठेवा थोडा वेळ मोबाईल राहू द्या का. नजर खाली असावा. हा बरोबर. ए थांब. तर राजा परी बाहेर येते आणि परी म्हणती
काय म्हणती? सोन्याची कुऱ्हाड उचल आणि त्याला द्या आणि मन हे घे तुझी कुऱ्हाड. हा. अगं बाया 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 तुझी कुऱ्हाड पडली आहे वय पाण्यात. थांब मी तुला काढून देते. ही घे. अरे ए, सोन्याची ना सोन्याची. अरे सोन्याची दे ना. वरडतीस कशाला मग? हा सोन वरडतीस नाही रे, वेताळ असतो ना. सोन्याची दे सोन्याची. ए मी तुझ्या पाठीवर आहे ना. हा ओके वाक. हा कंटिन्यू. आयो यायला ह्याला एक आवाज काढायला सांगा नुसतं. ए घे तुझी कुऱ्हाड सोन्याची. थँक्यू. थँक्यू. अरे प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्ट आहे की नाही? लाकूड तोडा प्रामाणिक असतो ना. हो हो ही नाही माझी. हा शाबास. ही नाही वय. हा दुसरी दुसरी. नाही लो. मी पाठीवर आहे, तू जंगलात चालत राहा. हा. अरे मोबाईल ठेव ना. चांदीची दे. हो हो हो. मिमिक्री आयटम भरले सगळे आमचे. ए ही घे तुझी कुऱ्हाड. ही घेऊ का? तुला असा झोडून काढीन ना मी सरडा. तुला सांगितलं तेवढं करा. प्रामाणिक आहे ना लाकूड तोडे. अरे लोखंडाची घे ना. आणि मग तो म्हणतो लोखंडाची ही ठेव. लोखंडाची दे. हा लोखंडाची दे. हा ही घे तुझी कुऱ्हाड. होय होय हीच माझी कुऱ्हाड. होय होय हीच माझी कुऱ्हाड. अरे वा लाकूड तोड्या. अरे वा लाकूड कोड्या. लाकूड तोड्या. लाकूड कोड्या. ओके ओके. मी तुझ्यावर प्रसन्न झाले. मी तुझ्यावर प्रसन्न झाले. झाले. हा ह्या सगळ्या कुऱ्हाडी तुला घे. ह्या सगळ्या कुऱ्हाडी तुला घे. दे दे दे. ही घे. आईस कर. ए आता तुमचा ब्रेक आहे 5 मिनिटं. ब्रेक आहे का? ब्रेक आहे तुमचा. राजा होय? नाश्त्याची सोय कुठं केली? माग संतोषला भेट जाऊ. हा? हा, जा बरं ऍक्टिंग कशी वाटली माझी? जबरदस्त. आता जा जा. तुम्ही ऐक नाही माझी लाल परी अजून बघितली नाही. लाल अशी वर. हा ठीक आहे ठीक. नंतर बघू आपण तिथं बघतो. हा चल जा. हा. तर राजा हा हा. ही ती झाडं बिडं लागणार आहे ती का तुम्हाला? का डेकोरेशन करायचं होतं घर. तर राजा आता मला सांग या गोष्टीचं तात्पर्य काय होत? सोपं आहे एकदम. काय हिरीच्या ठिकाणी जाऊन लाकडं तोडायची नाहीत. कारण आरची हिरीत पोहत असू शकते आणि तिला कुऱ्हाड लागून खूप पडू शकते. राजा काहीतरी मॉरल असेल ना गोष्टीचं. मॉरल ऑफ द स्टोरी असं विचारा ना मग. वेताळे ना मी. आता हे म्हणजे सांग भाऊजी. ग्लोव्ज घालायचे म्हणजे मग ग्रिप निसटत नाही. काय जमून नाही राहिलं. अरे अहो तुम्ही थांबून ना भाऊजी असं काय करून राहिला तुम्ही? हा पटपट सोपी सोपी उत्तर द्या ना. हा आपण नाही घेऊन जाणार. नाही घेऊन जाणार. हा नाही घेऊन जाणार. तुम्ही एक काम करा ना त्यांना सोपी सोपी प्रश्न विचारून टाका. सोपी सोपी. तर राजा नीट लक्ष दे. गोष्टीमध्ये लाकूड तोड्याला एकूण किती कुऱ्हाडी मिळाल्या?
बघितली याची रिएक्शन बघितली. ऐक ना, एवढा विचार करण्यासारखं काय नाही त्याच्यात. सिंपल आहे. अरे लाकूड तोडायला शेवटी किती कुऱ्हाड मिळाल्या. हा भाऊ तुम्ही जरा हा हे बघा भाऊजी माझ्याकडे बघा ना, मी तुम्हाला सांगून राहिली. हा इसकटून सांगा हा, सगळं. एकदम इसकडून सांगून राहते ना. हा हा हे बघा आता किती कुऱ्हाडी होतं तुम्ही मोजा बरं का. हा एक मिळाली पहिली सोन्याची, हा मग चांदीची, हा मग लोखंडाची. हा हा एकूण किती कुऱ्हाडी? 5. हे 5 कसं होईल? 1 2 3 4 5. अरे हा मोठा मोठं मोठं राहिलंय. नाही कुऱ्हाडी आहेत बघ ना. हे बघ ना, ह्या कुऱ्हाडी आहेत ना. हा. एक सोन्याची, चांदीची, लोखंडाची आणि ह्या 2 हातचे. हातच्या कुऱ्हाडी मला घेऊन जातो. ऐका ना. बाबाच्या मतावर मला मरणीत कोंबतोय आता. राहिले भाऊजी, मी सोपे सोपे प्रश्न विचारा ना. असं नका करू भाऊजी. ह्यानं घेऊन गेलं तर ते हा सीसीटीव्ही फुटेज असलं तर सांगा ना. मी त्या बापाने जंगलात सीसीटीव्ही लावला होता का? मला घेऊन जातो. असं नका करू. मी काय म्हणते, सोपे सोपे प्रश्न विचारा ना भाऊजी. एकदम सोपा प्रश्न विचारतो. हा मग पटकन उत्तर देऊन टाका तुम्ही. हा सोपा. राजा लक्ष दे. लाकूड तोडायच्या हातात जी लोखंडाची कुऱ्हाड होती, जी लोखंडाची कुऱ्हाड पाण्यात पडली, त्या लोखंडाच्या कुऱ्हाडीचा धातू कुठला होता? असताना सोपं आहे. याचं करेक्ट उत्तर देतो मी. पटकन उत्तर देऊन टाका. हा जी लोखंडाची कुऱ्हाड होती ना, तिचा धातू होता जर्मल. नाही 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 नाही. पितळ पितळ. नाही नाही ऐका ना. ॲबिस्टॉस. एस्बेस्टॉस असतात ते. नाही आणि नाही. एस्बेस्टॉसची नव्हती ती. हा प्लॅटोनियमची. मर्क्युरी. अरे मर्क्युरी आता मी मरतोय रे. नाही नाही नाही. असं नका करू ना तुम्ही. अहो असं काय अरे करता भाऊजी? लोखंडाच्या कुऱ्हाडीचा धातू लोखंड होता ना. प्रश्नातच उत्तर होतं ना राजा. जरा सोपा प्रश्न विचारायचा ना मग. याच्यापेक्षा काय सोपं विचारू? तुम्हाला म्हटलं ना मला काय येत नाही म्हणून. राजा तू नाटक तर करत नाहीयेस ना? नाही ना. तुला उत्तर माहित असून तू खोटं तर बोलत नाहीयेस ना? नाही नाही पप्पा, त्याला जर येत असतं तर त्याच्या डोक्याच्या शकला झाल्या असत्या ना. म्हणजे ऐका ना म्हणजे तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागेल. चला बसा पाठीवर बसा. चला असं का करत राहिले तुम्ही? अहो नका ना जाऊ. अहो राजा भाऊजी. राजा हा आता मी येतोय तुझ्या बरोबर. पण तू जर का मला म्हणालास की वेताळा जा, तर मात्र मी जाईन बरं का. पण मी तुला जा म्हणणारच नाही ना. ठीक आहे राजा, ठीक आहे. रस्ता खूप लांबचा आहे राजा. तर एखादा गेम खेळायचा का? चालेल की. ठीक आहे राजा. चिमणी उड. कावळा उड. वेताळ उड. राजा तू म्हणालास वेताळ उड, आणि हा वेताळ उडाला. काय मंडळी, मजा आली की नाही? अहो मजा अजून बाकी आहे, कारण बुधवार बाकी आहे. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.